आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: भाजून घेतलेले शेंगदाणे, भाजून घेतलेली करडई, बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर, 4 टेबलस्पून लाल तिखट, हळद, घरगुती वाटण, दोडका, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि चवीसाठी मीठ। सर्वात प्रथम आपण आता दोडका सोलून घेऊयात। आता आपण हा दोडका सोलून घेतलेला आहे। आता ह्याचे आपण बारीक बारीक काप तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण फोडणीसाठी साधारण ह्याच्यामध्ये आपल्या भाजीचे अंदाजे तेल टाकून घेऊया। त्यामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, चवीपुरती मीठ, साधारण मी 2 ते 2.5 चमच मिठाचा वापर करत आहे। आता हे मंद आचेवर आपण हे थोडा वेळ वाफवून घेऊया, जेणेकरून टोमॅटो जरा शिजेल। जोपर्यंत इथे टोमॅटो आपला शिजत आहे तोपर्यंत आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि करडई मिक्सरमधून वाटून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। आता यात आपण घरगुती वाटण, पाच टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टेबलस्पून हळद, हे सर्व आपण आता एकजीव करून घेऊया। बघू शकता आपला छान असा मसाला तयार झालेला आहे। आता यात आपण साधारण 3 मोठे टेबलस्पून हे जे आपण पावडर तयार केले शेंगदाणे आणि करडईची, ती वापरणार आहोत। ही एकत्र केलेली आहे मी, शेंगदाणे आणि करडई दोन्ही एकत्र वाटून घेतले, जेणेकरून हा मसाला आपल्याला सर्व प्रकारच्या भाजीत वापरता येईल। आता मी ह्याच्यात साधारण 3 टेबलस्पून हे आपण केलेलं वाटण टाकलेलं आहे। आता हे मस्त हलवून घ्यायचं आहे आणि आपलं हे दोडका भरण्यासाठी मसाला तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा। आता छोट्या चमच्याच्या साहाय्याने आपण दोडका भरून घ्यायचा आहे। गरम असल्या कारणाने आपण चमच्याचा वापर करत आहोत। त्याचप्रमाणे आपण बाकीचे दोडके सुद्धा मसाल्याने भरून घ्यायचे आहेत। आता आपण यात पाणी घालून घेऊया। पंधरा ते 20 मिनिटात हे मंद आचेवर आपण शिजून घेऊया। आता तुम्ही बघू शकता रस्सेदार अशी आपली दोडक्याची भाजी तयार आहे।